तर वळूया पुढील बातमीकडे। तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये कोणी इयरफोन वापरताय का? आता ही इयरफोन वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही जर इयरफोन आणि इयरबड्स वापरत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। तुमच्या चेहऱ्याला लखवा येऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालेला आहे। बरेच जण इयरफोन वापरतात, त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा। इयरफोन इयरबड्स वापरताय, वेळीच सावध व्हा। इयरफोन वापरल्यानं चेहऱ्याला मारू शकतो लकवा। काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? इयरफोन इयरबड्स जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी पहा आणि सावध व्हा, कारण इयरफोनमुळे तुमच्या चेहऱ्याला लकवा मारू शकतो। चेहऱ्याला लकवा मारल्यानं तोंड वाकडं होऊन बोलायला आणि जेवायलाही त्रास होऊ शकतो। त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली, पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया। इयरफोन इयरबड्सच्या अतिवापरामुळे चेहऱ्याला लकवा मारू शकतो। इयरफोन अधिक वेळ वापरल्यानं बहिरेपणा, डोकेदुखी, टेन्शन तसंच हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो। हा दावा केल्यानं याची पडताळणी करणं गरजेचं आहे। प्रत्येकाकडे मोबाईल असल्यानं या दाव्याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल टीमनं डॉक्टरांशी संपर्क साधला। त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि इयरफोनमुळे चेहऱ्याला लकवा मारू शकतो का हे जाणून घेतलं। इयरफोन आणि इयरबड्सचा वापर वाढलेला आहे, त्याच्यामुळे कानाचे खूप प्रकारचे आजार होतात। कानाच्या आतमधला जे हवा आहे ते बंद होऊन जातात, त्याच्यामुळे बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन बसू शकते। कानात सूज येते, कान लाल होणे, कमी ऐकू येणे, कानात शिट्टी वाजल्यासारखा त्रास होणे, हे सगळे त्रास होऊ शकतात। पण कानाचा लकवा असा मी माझी प्रॅक्टिसमध्ये पाहिला नाही आहे। मला वाटतं हे फक्त भ्रामक आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। इयरफोन आणि इयरबड्सच्या वापरामुळे चेहऱ्याला लकवा मारत नाही। हेडफोन आणि इयरबडच्या अतिवापरामुळे कानाचे त्रास होतात। कानदुखी तसंच बहिरेपणा येऊ शकतो। कानाचा एका बाजूचा भाग दुखू शकतो। टेन्शन, डोकं दुखणं असे परिणाम जाणवतात। कानात फंगस होणं यासारखे आजारही होऊ शकतात। इयरफोनमुळे चेहऱ्याला लकवा मारत नाही हे स्पष्ट झालं, मात्र अनेक आजार उद्भवू शकतात। त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया। कमीत कमी वेळ हेडफोन किंवा इयरफोनचा वापर करावा। इयरफोनचा आवाज कमी ठेवावा। इयरबड्स कानात व्यवस्थित बसणारे असावेत। इयरबड इयरफोन जास्त वापरल्यानं त्याचे गंभीर परिणाम जाणवतात, त्यामुळे त्याचा वापर कमीत कमी करावा। कोरोना काळात ऑनलाईन काम करताना बरेच जण इयरफोन वापरत होते, त्यामुळे 10 पैकी 2 जणांना कानाचा त्रास जाणवत होता। इयरफोनचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे गरजेपुरताच इयरफोनचा वापर करा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।